श्री नवनाथ कथा सारांश अध्याय पहिला मराठी भावार्थ। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार। ही गोष्ट फार वर्षांपूर्वीची, म्हणजे कृष्ण अवताराच्या वेळेची। द्वापार युग संपत आले होते, कलियुग सुरू व्हायचे होते। श्री विष्णू भगवानांचा पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण त्यावेळी द्वारकेत सिंहासनावर बसले होते। भक्त श्रेष्ठ उद्धव जवळच उत्कृष्ट आसनावर बसले होते। यदुसभेत त्यावेळी नमनारायण आले। कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस व करभाजन अशी त्यांची नावे। हे नारायणाचे कार्य करणारे म्हणून त्यांनाही नारायण म्हणतात। नमनारायण आल्यावर भगवान कृष्णांनी त्यांना आसन दिले, त्यांची पूजा केली। श्री कृष्णानेच त्यांना आमंत्रण पाठवले होते। कुशल प्रश्न झाले। मग ऋषींनी त्यांना बोलावण्यामागचा हेतू विचारला। तेव्हा श्री कृष्णाने कलियुगात आपण अवतार घेणार आहे असे सांगितले व सर्वांना बरोबर येण्यास सांगितले। त्यावेळी कोणी कोठे कोठे अवतार घ्यावा या संबंधी त्यांनी विचारणा केली। श्री कृष्ण म्हणाले, कवी ऋषीने मच्छिंद्र होऊन जगात कार्य करावे। हरी ऋषीने त्यांचा शिष्य होऊन गोरक्ष व्हावे। पिप्पलायन हे चरपटीनाथ, आविर्होत्र हे वटसिद्धनाथ, द्रुमिल हे भर्तरीनाथ व करभाजन हे गैनीनाथ होतील। श्री कृष्ण पुढे म्हणाले, इतरांसह मीही ज्ञानदेव म्हणून अवतार घेईन। भगवान शंकर हे निवृत्तीनाथ, भगवान ब्रह्म हे सोपान व योगमाया या मुक्ताबाई म्हणून जन्म घेतील। उद्धव हे नामदेव, कुब्जा ह्या जनाबाई, हनुमंत हे रामदास, वाल्मिक हे तुलसीदास, जांबुवंत हे नरहरी, शुकदेव हे कबीर, बलराम हे पुंडलिक असा अवतार घेतील। आपण सारे कलियुगात नवा संप्रदाय स्थापन करू, धर्म कार्य करू। त्यांचे बोलणे ऐकून नवऋषींना आनंद झाला। ते तेथून निघून मंदारचलावर गेले। शुकमुनी हे ध्यानस्थ झाले। या ऋषींनीही त्यांच्या जवळच निबिड गुहांमध्ये जाऊन योग समाधी लावली व आपापल्या जन्माच्या वेळेची ते प्रतीक्षा करू लागले। कवी ध्यान करीत असताना यमुना नदीत ज्या मत्स्यीने ब्रह्मतेज गिळले होते ती त्यांना दिसली। त्या तेजात त्यांनी जीव रूपाने प्रवेश केला व गर्भवास स्वीकारला। पुढे काय झाले? कैलासावर भगवान शंकर आणि पार्वती बसलेली असताना पार्वतीने शंकरांना विचारले, तुम्ही ध्यान करता, साधना करता, मलाही ती सांगा, मला दीक्षा द्या। तेव्हा भगवान शंकर तिला म्हणाले, मी दीक्षा देतो, पण निवांत आणि एकांताची जागा हवी। तेव्हा नंदीवर आरूढ होऊन ते दाम्पत्य त्रैलोक्यात हिंडले। त्यांनी यमुना तीर पसंत केला। तेथे नंदीसह उतरून शंकरांनी पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला, बीज मंत्र दिला आणि मग तिला विचारले, पार्वते, मी जे सांगितले ते तुला कळले का? पार्वतीने होकार देण्याआधीच यमुनेच्या पाण्यातून हो कळले असा उद्गार आला। शंकरांनी पाहिले, पाण्यात एक मोठी मत्स्य आहे, तिचा गर्भ कवी नारायणाने व्यापला आहे। ते त्याला म्हणाले, कवी, तू ऐकलेस? वा, अनुभवही घेतलास। पुन्हा गर्भ बोलला, होय, सर्वत्र अभेद ब्रह्माचाच प्रत्यय येत आहे। तेव्हा भगवान शंकर म्हणाले, मत्स्येंद्रा, धन्य आहेस। आता तुला पुढे पुन्हा श्री दत्ताकडून उपदेश देववीन। मग पार्वतीसह भगवान शंकर
तेथून निघून गेले. मत्सीने तो गर्भ अंड्यासहित पुढे तीरावर वाळूत टाकला. तेथे बगड्यांचा एक थवा मासे खाण्यासाठी आला. त्यांना ते अंडे दिसले. भक्ष्याच्या आशेने त्यांनी ते फोडले. तो आत मनुष्य बालक दिसला. तो मोठमोठ्याने रडू लागला. ते भ्यायले व पळून गेले. तो बालक अंड्याच्या फुटक्या कवचात पडून वारंवार रडू लागला. तेवढ्यात तेथे कामिक नावाचा मासे पकडणारा कोळी आला. त्याने ते रडणे ऐकले. तो जवळ आला. तो अंड्यात एक मुलगा रडत होता. त्याने वात्सल्याने त्याला उचलून घेतले. त्याचे रडणे कसे थांबवायचे याचा विचार करीत तो क्षणभर उभा राहिला. तोच त्याला आकाशवाणी ऐकू आली. कामिका, हा कवी नारायण ऋषी आहे. हा सिद्ध जगाचा तारक आहे. याला घरी ने, वाढव आणि याचे नाव मचिंद्र ठेव. कोळ्याला फार आनंद झाला. त्या मुलाला घेऊन तो लगबगीने घरी धावत गेला. त्याने त्याची बायको शारद्वताजवळ तो बालक दिला. तो बालक कसा सापडला हे त्याने तिला सांगितले. तिलाही फार आनंद झाला. तिने व कामिक कोळ्याने आपण निपुत्रिक आहोत म्हणून देवाला आपली दया येऊन त्याने आपल्याला हा पुत्र दिला आहे असे समजून प्रेमाने त्याचे संगोपन करण्याचे ठरविले. आश्चर्य असे की त्याला पोटाशी धरताच शारद्वतेला पान्हा फुटला. त्यांनी त्या मुलाचे नाव मचिंद्र ठेवले. मोठ्या लाडाने त्याला वाढविले. 5 वर्षांचा झाल्यावर मचिंद्र बापासह नदी तीरावर जाण्यास निघाला. कामिक व मचिंद्र यमुनेवर गेले. एकदा जाळे टाकून कामिकाने मासे पकडले व काठावर आणून मुलासमोर ते वाळूत टाकले. मुलाला मासे सांभाळण्यास सांगून तो पुन्हा नदीत जाळे टाकण्यास गेला. तेव्हा मचिंद्राला ते पाण्याबाहेर तडफडणारे मासे व त्यांची प्राणांतिक स्थिती बघवेना. त्याला वाटले, हे मासे पाण्यात सोडावे म्हणजे जगतील. मचिंद्राने मासे पाण्यात सोडले. थोड्या वेळाने कामिक परत आला. मासे कमी कसे झाले असे त्याने विचारतात मुलगा म्हणाला, मी ते पुन्हा नदीत सोडले. उगीच तडफडत होते. कोळी संतापला. त्याने मचिंद्राकडे रागाने पाहिले. अरे पोरा, भीक मागायची आहे का? मासे पाण्यात टाकलेस तर खाशील काय? त्याच्या रागामुळे मुलगा गप्प बसला. मारामुळे कळवळला. कोळ्याची पाठ फिरली तेव्हा मचिंद्राने निर्वाणीचा विचार केला. भीक होय, मासे खाण्यापेक्षा भिक्षा बरी. आता इथे राहायचं नाही. मचिंद्र तीरापासून दूर गेला आणि उत्तरेची दिशा धरून जोरात धावत सुटला. कामिकापासून तो जास्तीत जास्त दूर जात होता. दमला की विश्रांती घे आणि पुन्हा धावू लागे. असे धावता धावता तो बद्रिकावनाला गेला. तेथे आता निराहार राहून तप करायचे असे त्याने ठरवले. तो तप करू लागला. नवनाथ भक्तिसार प्रथम अध्याय भावार्थ समाप्तम.